हाय फ्रेंड्स, मी सोनिया तुमचं सोनियाज किचनमध्ये परत एकदा स्वागत करीत आहे। आज आपण बघणार आहोत दही बैंगनची रेसिपी। ही फेमस ओडिशाची रेसिपी आहे आणि झटपट होणारी सुद्धा आहे। ठीक आहे, तर इथे आपण सर्वप्रथम साहित्य बघून घेऊया। इथे मी अर्धा किलो वांगे घेतलेत। वांग्यांची क्वांटिटी तुम्ही ॲडजस्ट करू शकता। ठीक आहे, वांग्यांची अशा फोडी करून घ्यायच्या। जास्त पतल्या पण नाही करायच्या कापा आणि जास्त जाड पण नाही ठेवायच्या, मीडियम साईजच्या ठेवायच्या। त्याच्यानंतर मी या ज्या वांग्याच्या फोडी होत्या या अर्धा तास पाण्यामध्ये भिजत घातल्या आणि पाण्यामध्ये मी मीठ टाकलं होतं आणि मग ते ड्रेन करून घेतलं पाणी आणि व्यवस्थित ताटामध्ये कोरड्या करायला ठेवलेल्या आहेत। कोथिंबीर घेतली आहे वरतून टाकायला। त्याच्यानंतर हळद, जिरं, मीठ, कढीपत्ता, अजून लाल आणि हिरव्या मिरच्या आणि इथे जवळपास 2 मोठे बाउल भरून दही घेतलेलं आहे। ठीक आहे, आणि तळण्यासाठी तेल। तर आता आपण सर्वप्रथम इथे जे वांग्यांचे काप आहेत, ठीक आहे, त्याच्यावरती हळद जास्त लावायची आणि मीठ हे लावून वांग्यांच्या कापांना चोळून घ्यायचं। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं असं या पद्धतीने, किंवा तुम्हाला टॉस करायचे असतील तर तुम्ही टॉस सुद्धा करून घेऊ शकता। वांगे चांगले फ्राय होत आहेत, तळले जात आहेत, तोपर्यंत आपण दह्यामध्ये बाकीचं टाकून घेऊ। तर आता इथे आपण दह्यामध्ये थोडीशी अर्धा चमचा साखर टाकणार आहे, थोडं मीठ टाकणार आहे, कारण की ऑलरेडी आपण वांग्यांना मीठ लावलेलं आहे। नंतर जर कधी कमी वाटलं तर वाढवू शकतो आपण मीठ। आधी हे मिक्स करून घेऊ। आणि आता हे इथे दही घट्ट आहे ना, कन्सिस्टन्सी तुम्ही बघताय, थोडं घट्ट दही चालणार नाही, त्यासाठी आपण थोडं पाणी ॲड करणार आहे। वांगे तळून घेतलेत आणि व्यवस्थित क्रिस्पी पण झालेले आहेत, काही चालतं क्रिस्पी। ठीक आहे, आणि तुम्हाला जर कधी आवडत नसतील तर सॉफ्ट होईपर्यंत तरी ॲटलिस्ट ते व्यवस्थित तळायचे। आता आपण फोडणी किंवा तडक्याची तयारी करतोय। ठीक आहे, तर तेच मी वांग्याचं थोडंसं तेल घेतलेलं आहे। तुम्हाला आवडत नसेल तर मग तुम्ही दुसरं सुद्धा घेऊ शकता। सो मी थोडं जिरं टाकते। जिरं तडतडायला लागलेलं आहे, तर आता आपण टाकणार आहे मिरच्या, त्याच्यानंतर थोडंसं हिंग। माझं लक्ष नव्हतं, हिंग टाकलं मी आणि लगेच आपण आपलं दही टाकायचं। आता आपण त्याच्यामध्ये टाकणार आहे कढीपत्ता। आता कढीपत्ता मी आहे ना फोडणीत का नाही टाकला, कारण की कढीपत्ता हा माझ्याकडे ड्राय आहे, सो तो फोडणीमध्ये टाकला असता तर जळून गेला असता, म्हणून मी डायरेक्ट हे जे आपण दही टाकलं, ठीक आहे, त्याच्यानंतर मी याच्यामध्ये कढीपत्ता टाकला, म्हणजे जो स्मेल आणि टेस्टचा जो पॉइंट आहे तो व्यवस्थित मॅनेज होऊन जातो। आता टाकणार आहे आपण तळलेले वांगे। वाट नाही पाहिजे की उकळी आल्यानंतर टाकून द्यायचं, हे जास्त गरम करायचं नसतं। 2 ते 3 मिनिटच आपण याच्यामध्ये शिजू देणार आहे। सो फ्रेंड्स, इथे आपलं दही बैंगन तयार आहे ओडिशा स्टाईलचे। तर आता मी सर्व करून घेते। सो फ्रेंड्स, मी इथे सर्व करून घेतलेलं आहे दही बैंगन इन ओडिसी स्टाईल। ठीक आहे, तर कशी वाटली रेसिपी? खूप झटपट होणारी आहे। मला ऑलमोस्ट 15 ते 20 मिनिटं लागलेले आहे। ठीक आहे, हे सगळं करायला। सो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचं, व्हिडिओची लिंक शेअर करायची फ्रेंड्स अँड फॅमिलीमध्ये, आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही। मस्त खा, स्वस्त राहा। परत भेटू नवीन रेसिपी सोबत, तोपर्यंत बाय।